तर आपल्या ट्रिपची ते सुरुवात झालेली आहे. तयारी पण ते बरेचशी तयारी आम्ही रात्री करून ठेवलेली आहे. आज आहे दिवस धुलिवंदनचा आणि आम्ही आदल्या दिवशीच तयारी करून ठेवलेली आहे. तर हे आमचे आहे सामान. ह्या दोन आम्ही सॅडल बॅग मागवलेल्या. सॅडल बॅग आहेत गार्डन गेअरच्या, खूप छान आहेत. म्हणजे आता बघू होतं ट्रिपमध्ये कसं साथ देत आहेत, पण जर क्वालिटी गेलं बघायला गेलं तर खूप छान आहे आणि चांगले बजेटमध्ये पण मिळतात. तर हे दोन हेल्मेट आम्ही घेतला आहे नवीन एक्झॉरचा आणि हा आहे स्टडचा पिलियनसाठी. आणि ह्या बॅग्स आणि बाकीचे गिअर आपण सेटअप झाल्यावरती म्हणजे आपण पूर्ण गिअर्स घालून तुम्हाला एक छोटंसं मी देईनच की काय काय मी ह्या फक्त राईडसाठी घेतलं आहे. गुड मॉर्निंग. सकाळचे वाजले आहेत ऑलमोस्ट 4:45. तर आम्ही आपली ट्रिप चालू करतो आहे आणि लाभची पहिली ट्रिप असेल आणि आमच्या दोघांची एकत्र पहिली ट्रिप असेल. तर होप सो सगळं व्यवस्थित होईल. सगळं कसं वाटतं आहे? मस्त, एक्सायटेड. चला आपण भेटू तुम्हाला गोप्रोच्या सेटअपवर. बाय बाय. दोघांनी पण बाय बाय. चला. कसं काय मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. जर तुम्ही ते नवीन असाल तर मी रोहन तुमचं स्वागत करतो आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर आज दिवस आहे ज्या दिवसाची मी खूप वर्षापासून वाट बघतो, ती म्हणजे बाईक राईड. आणि ते पण जवळ नाही, खूप आज लांब जायचं आहे. सो चला आपण सुरू करू. गणपती बाप्पा मोरया. नमस्कार. तर आपण आता सध्या आहे मुंबई आग्रा रोडवरती आणि जवळपास एक पनवेलपासून 40-45 किलोमीटरवरती आहे. तर ठीक होतं आतापर्यंतचा. तर रस्ते जरासे कल्याणमधून यायचं म्हणजे त्या रोडने कैलाश शेपाटा तसंच सेम ॲज युजल. असं वाटतं सध्या तरी छान, मस्त. फर्स्ट ब्रेक घेतलाय आम्ही. तर आपल्याला आता घाट लागलेला आहे आणि घाटातून वेडीवाकडे वळणं चालू झालेले आहेत. आणि त्यात असं छान अशी वळणं, थोडे अडथळेसुद्धा आलेत आपल्याला, पण तरी पण खूप छान वाटतं आहे, मस्त वाटतं आहे. वातावरण खूप छान आहे आणि हा जो तुम्हाला व्ह्यू आहे तो तुम्हाला सकाळीच फक्त अनुभवायला मिळेल. त्यामुळे लवकर निघा आणि हा व्ह्यू अनुभवा. हा आमचा पसारा. जवळच गाडी उभी केली आहे. एक छोटंसं हॉटेल आहे गुरुदत्त. काय नाव? गुरुदत्तच ना? गुरुदत्त काय नाव आहे. हेल्मेट आणि केस 36 का आकडा नाही. तर आमचे टोटल 200 किलोमीटर झाले आतापर्यंत. नाशिकच्या पुढेच, नाशिकच्या बरंच पुढे आलो असेल आपण. नाशिकच्या पण मला वाटतं 30 किलोमीटर पुढे आलो असेल. हां, पिंपळगाव जवळ आहे. तर असं थोडंसं पृष्ठभाग दुखायला लागलं. नाश्ता झालेला आहे आता मी निघणार आहे. ते हा हॉटेल होता मागे, छोटंसंच आहे पण चांगलं आहे. म्हणजे एवढं पण ॲव्हरेज आहे पण चांगले. अरे कहना क्या चाहते हो. कसं वाटलं नाश्ता? चांगला होता. दही होतं, जिलेबी होती, छान वाटतं. जलेबी. चलो. तर आपला आज अर्ध्याहून जास्त प्रवास झालेला आहे आणि रोड खूप छान आहेत. आणि म्हणजे नाशिकमध्ये पण खूप छान रोड्स आहेत. सिटीमधून जावं लागतं आपल्याला. कारण आणि एक लक्षात ठेवा की नाशिकमध्ये काही फ्लायओव्हर्समध्ये बाईक अलाउड नाही आहे. त्याचे साईनबोर्ड्स वगैरे लावलेले आहेत आधी, पण तुम्ही प्रवास करताना लक्षात ठेवा त्याचं.
आणि आता गरमी जाणवायला लागलेली आहे कारण का खूप गरम होतं आहे आणि त्यात आपले गेअर्स घातलेले आहेत तर अजून गरम होतं आहे. आता आम्ही थांबलो जेवायला. कुठे आलो आपण जेवायला थांबलो? सेंधवा म्हणजे आपला महाराष्ट्र जिकडे संपतं, बॉर्डर जिकडे संपते आणि मग MP ची बॉर्डर चालू होते त्याच्या थोडं अलीकडे आहे. म्हणजे इथून महेश्वर आता ऑलमोस्ट 120 किलोमीटर आहे. जेवायला थांबलं. मी जेवायला मागवलं आहे दाल तडका आणि जिरा राईस. पुढे तो MP चालू होतो सेंधवाच्या पुढे. पुढे ब्ल्यूच्या इथे बघ आपण जिथे आहोत त्याच्या तिथे जवळ आणि सेंधवा पुढे आहे. तर सेंधवाच बॉर्डर आहे. असो चला आतापर्यंतचा प्रवास खूप चांगला झाला आहे आणि सर रस्ता खूप छान आहे. रस्त्याचा काही विषयच नाही. आणि फक्त मध्ये जे रॅम्बलर आहेत ना त्याच्याने वैताग येतो आणि बाकी खूप छान. पाहिजे ना तर झोप येईल. मला पिला झोप आलेली मध्येच. म्हणजे लिटरली ती पेंगत होती गाडी चालवताना. मागे टॉप बॉक्स होता म्हणून, नाहीतर मला वाटतं डायरेक्ट अशी बांधून न्यायला लागली असते तिला. नाश्ता केल्यावर मला झोप येत होती. नंतर मग गेली माझी झोप. रॅम्बलरमुळे माझी झोप उडाली. पिलेन आला तर मग त्याला नाश्ता नाही करायचा, त्याला असंच दूध द्यायचं. चला व्हिडिओ जेवण झाल्यावर. तर आपलं जेवण झालेलं आहे. आता आपण इथून निघतो आहे. आता इथून 2.5 तास दाखवत आहे. आता इथून बघू आता म्हणजे मध्ये परत किती स्टॉप. कारण का ऊन खूप आहे तर कंटिन्युअस गाडी चालवून पण काही अर्थ नाही. इथे वाटलंच थोडा रेस्ट करावा तिथे थांबून. आता स्ट्रेच करून परत एकदम बॉडीला त्रास होऊन का उपयोग नाही. सो आत्तापर्यंत आम्ही एकदम नॉर्मल आलो आहे. ही आपली रूम टूरमध्ये बघायला तर काय TV आहे, AC आहे आणि बाथरूम आहे. ही आपल्याला रूम 1200ला पडली आहे. आता महेश्वरला आहे आपण. सगळं पसारा असंच टाकून नर्मदा घाटला चाललो आम्ही. छान आहे रूम म्हणजे अशी ठीक आहे. थोडीशी कॉस्टली वाटते कारण का आम्ही आता लेट चेक इन केलं आहे. काही कन्सेशन नाही मिळालं आहे मला. ये बड़ी अच्छी बात कही आप. मॅडम जरा तयार. आपण तसाच असा तोपडा घेऊन जायचा. बॉईज सगळी मुलं सेमच असतात. किती वेळ लागला तयार व्हायला तुला? 2 मिनिटं. त्याच्यावरती अजून 0 लाव. काही खोटं आणि मी 2 मिनिटात. चला. तर ही आहे नर्मदा नदी आणि त्याच्या बाजूलाच आहे हा अहिल्यावाडा. तर अहिल्याबाई होळकर यांचं जीवन खरंच प्रेरणादायी आहे. 1765 ते 1796 या काळात त्यांनी महेश्वरमधून अत्यंत प्रभावीपणे राज्यकारभार चालवला. अहिल्यावाडा केवळ त्यांचं निवासस्थान नव्हतं तर ते प्रशासकीय आणि सामाजिक घडामोडीचं केंद्र होतं. आज त्या ऐतिहासिक वास्तूचं हॉटेलमध्ये रूपांतर होणं हे एक चांगलं उदाहरण आहे, ज्यामुळे लोकांना त्या ठिकाणाची ऐतिहासिक आणि सांस्कृतिक माहिती अनुभवता येते. प्रिन्स रिचर्ड होळकर यांनी हे अतिथी निवासस्थानात रूपांतर करून एक प्रकारे त्यांचं योगदान जपलं आहे असं म्हणायला हरकत नाही. जगभरातील लोक या हॉटेलच्या माध्यमातून त्यांनी अहिल्याबाईंच्या कार्याची आणि त्या ठिकाणाच्या इतिहासाची ओळख करून घेत असतील. हे निश्चितच आनंददायी आहे. तर आपण पाहू शकता इथे रोहनला पकडलं ह्या लोकांनी फोटो काढण्यासाठी. मगाशी पण पकडलं होतं, आता परत पकडलंय. इकडे पण फोटोग्राफीसाठी खूप डिमांड आहे मला. त्या मुलांनी मला 2 वेळा बोलवलं फोटो काढायला. कारण का बोललं तर खूप चांगलं आहे भैया प्लीज निकल, भैया प्लीज निकल.
काय बोलायचं आता यार? पण हा दुसऱ्यांचे फोटो काढतो, माझा नाही काढला. मी याचे फोटो काढलेत काय स्वतःहून खोटं बोलतो विचारून. यार? तू माझा नाही काढलास. काय करावं माणसाने यार? बायकोचे सोडून दुसऱ्यांचेच फोटो काढतो. बायकांचं किती करा तरी कमीच आहे. जे गेले गेले तुझेच फोटो काढले पहिले. आता काय करणार? तर आमचं दर्शन झालेलं आहे, म्हणजे कुठलं मंदिराचं पण आणि गडाचं पण. आम्हाला ते वाटत होतं की बंद होईल म्हणून, कारण की टायमिंग आहे 5:30पर्यंत. पण लकीला आम्हाला मिळालं. तर भाऊ घाटामध्ये डुबकी मारायला भेटते. हे पण बंद झालेले आहे. तर बघायला गेलं ते दाखवू शकत नाही, कारण लेडीज पण आहेत. बस मला मारतील सगळे. हां थांबला मला काय ते आजी आजोबा लिटरली ते तुम्हाला वाट बघतो. आजोबा ते गाणं बोलतात. कुठलं गाणं? सुरुवातीला लागलेलं कुठलं? ते नाही का ते त्यांचा डान्स करतात ते गोल गोल फिरण्यावरतीच. ठुमक ठुमक. हां बस ते डान्स केला असं ना आजी आजोबांनी. आई शपथ त्या घाटात उडी मारली असती मी आत्ताच्या आत्ता. मग मी काय केलं असतं? जाऊन तू पण तो डान्स कर. सबिंदु सिंधु सुस्खलत्तरंग